महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यपाल हे संविधानिक पद आहे, पण गेल्या काही वर्षांत हे पद केंद्रीय सत्तेचा राजकीय एजंट बनत चाललं आहे का, असा गंभीर प्रश्न देशभरात उपस्थित होत आहे। गेल्या काही वर्षातील राजकीय हालचालीवरून हे स्पष्ट होते। राज्यपाल हा विशिष्ट पक्षाचा माणूस असतो। राज्यपालांची गव्हर्नर नेमणूक राष्ट्रपती प्रेसिडेंट करतात, पण ती पंतप्रधानांच्या प्राईम मिनिस्टर सल्ल्याने होते। त्यामुळे अनेक वेळा राज्यपाल हे संविधानापेक्षा कॉन्स्टिट्यूशन केंद्र सरकारची सेंट्रल गव्हर्नमेंट मर्जी सांभाळताना दिसतात। हा आतापर्यंतचा इतिहास आहे। विशेषतः इंदिरा गांधी यांच्या काळात अशा घटनांवर अनेकदा टीका झाली होती। आता भाजपच्या केंद्रीय सत्तेकडूनही असेच प्रकार अनेकदा घडत आहेत। हे भारताच्या फेडरल व्यवस्थेला फेडरलिझम सिस्टम धोकादायक आहे। संवैधानिक परंपरेनुसार आणि सरकारी आयोगांच्या शिफारशीनुसार सर्वात मोठ्या पक्षाला सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा आघाडीला प्रथम सत्ता स्थापनेचे निमंत्रण देणे आवश्यक असते। यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी आयोगाने देखील स्पष्टपणे सांगितले होते की सर्वात मोठ्या पक्षाला आधी संधी द्यावी। पण प्रत्यक्षात मात्र हे नियम जिथे भाजपची बीजेपी सत्ता येण्याचे चिन्ह दिसत आहे अशाच निवडक राज्यांमध्येच लागू होताना दिसतात। कर्नाटकमध्ये कर्नाटक भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता। जरी तो बहुमतापासून खूप दूर होता, तरीसुद्धा तेथे भाजपला तात्काळ सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आले। तेव्हा संविधान, परंपरा आणि लोकशाही यांची आठवण झाली होती। पण आज तामिळनाडूमध्ये परिस्थिती वेगळी दिसते आहे। थलपती विजय यांचा पक्ष बहुमतापासून फक्त काही आमदार दूर असतानाही त्यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले जात नाही, अशी चर्चा सुरू आहे। मग प्रश्न असा उभा राहतो, नियम फक्त काही पक्षांसाठीच आहेत का, एकाच देशात, एकाच संविधानात? पण सत्ताधाऱ्यांसाठी एक न्याय आणि विरोधकांसाठी दुसरा न्याय। राज्यपालांनी संविधानाचे रक्षण करायचे की केंद्र सरकारच्या राजकारणाचे? लोकशाहीचा डेमोक्रॅसी खरा अर्थ हा निष्पक्षतेत असतो। जर राज्यपाल पदच पक्षपाती वाटू लागले, तर लोकांचा संविधानावरील विश्वास डळमळीत होईल। कारण लोकशाही केवळ निवडणुकांनी जिवंत राहत नाही, ती जिवंत राहते समान न्यायाने, निष्पक्ष निर्णयांनी आणि संविधानाच्या प्रामाणिक पालनाने। आज गरज आहे ती राज्यपाल पदाला पुन्हा एकदा संवैधानिक मर्यादा आणि निष्पक्षता यांची जाणीव करून देण्याची। तामिळनाडूमध्ये भाजपच्या बीजेपी राज्यपालांकडून थलपती विजय यांना जाणीवपूर्वक सत्ता स्थापनेपासून रोखण्यात येत आहे असे तुम्हाला वाटते का?